करोडो महिलांसाठी मोठी घोषणा. एसटी प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य. कार्ड असेल तरच तुम्हाला सवलत मिळणार. कार्ड नसेल तर पूर्ण भाडे तुम्हाला भरावे लागणार. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर वेगवान आणि सुरक्षित स्मार्ट पेमेंट सवलतीसाठी रुपे ऑन द गो एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. एनसीएमसी कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल. कार्डची डिलिव्हरी 30 दिवसात नोंदणीच्या ठिकाणी मिळेल. सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेटमधूनच दिले जाईल. वॉलेट कॅश, UPI आणि टॉपअप करता येईल. एनसीएमसी कार्डवर आधार कार्डनुसार नाव, फोटो असतील. सदर कार्ड रोख समतुल्य अस्थानीय आहे. सवलतीधारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे. हरवलेले किंवा खराब झालेले कार्ड सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येतील. नवीन स्मार्ट कार्ड केवळ 199 मध्ये उपलब्ध आहे. नोंदणी आणि वितरण कशा प्रकारे आहे ते आपण पाहूया. तर सवलतीचा प्रकार: बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट आणि आवश्यक कागदपत्र. महिलांसाठी आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड लागणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड लागणार आहे. दृष्टीहीन वैश्विक ओळखपत्र लागणार आहे. दिव्यांग, शारीरिक अपंग वैश्विक ओळखपत्र लागणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सरळ क्रमांक लागणार आहे. इतर सर्व सवलती शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे. आणि सवलत नसलेले जे प्रवासी आहेत, मोबाईल OTP वर या ठिकाणी सदर कार्ड जारी करण्यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण जे शासनानं परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक सुद्धा या ठिकाणी पुढे आपण पाहणार आहोत. तर शासनाकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ सवलतधारकासाठी एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी ही सुरू झालेली आहे. तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन्स मोबिलिटी कार्ड एनसीएमसी प्रणाली लागू केली आहे. सध्या या स्मार्टची नोंदणी सुरू झाली असून आगारात व विभागीय कार्यालयात सवलतधारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून एनसीएमसी कार्ड घ्यावीत असे आवाहन एसटी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार असून या प्रकल्पासाठी महामंडळाने या ठिकाणी मे 20 टेक्नॉलॉजीज ली आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड? या नव्या योजनेत समाजातील विविध सवलतीधारक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवासी UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड. पुरस्कार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना मुख्यालय, विभागीय कार्यालय, आगारमार्फत वितरण. कार्डची वैशिष्ट्य: प्रवासात स्मार्ट सोय. किंमत: नवीन कार्ड 199 रुपये GSTसह. जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयात उपलब्ध. वॉलेट मर्यादा: किंमत 100 रुपये. 50 रुपयाच्या पटीत रिचार्ज. रिचार्ज सुविधा: ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी आणि इतर नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.